नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नोरे। आज आपण महाराष्ट्र घडामोडी बघा, आज महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी दोन्ही बघणार आहोत। महाराष्ट्र घडामोडी बघताना किती वेळ लागतो त्यानुसार तुमचा पार्ट 1 होईल किंवा 2 होतील। ओके, तर आता महाराष्ट्र घडामोडी सगळ्या आपण पहिल्यांदा बघणार आहोत। तर बघा, या अगोदर बऱ्याच पोरांनी काय ते कमेंट बऱ्याच जणी करतात की सर कशी तब्येत आहे। सगळ्यांना म्हणजे सगळे एवढी काळजी घेत आहेत त्याबद्दल मी प्रथमतः सगळ्यांचा आभारी आहे। आणि सगळ्यांना तुम्ही पण मित्रांनो सगळे परीक्षा देताय। ओके, 4 सप्टेंबरला परीक्षा आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या। ओके, आणि थोडंसं झोपीचं प्रमाण जे आहे पूर्वीपेक्षा वाटलं तर अर्धा तास वाढवा, पण कमी करू नका। ओके, तर तब्येतीची काळजी खूप महत्त्वाची आहे। तर बघा, आपण महाराष्ट्र घडामोडी बघतोय, तर प्रिव्हियस इयरची प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे की प्रिव्हियस इयरला महाराष्ट्राच्या घडामोडीवर कसे प्रश्न आलेत ते माहित नसेल तर प्रश्न सुटतो का रे? नाही। मग नेमके प्रश्न कसे आहेत बघा, आपण याच्यामध्ये काय काय बघितलं रे? महाराष्ट्र घडामोडीचे जेवढेही महाराष्ट्र रिलेटेड पुरस्कार आहेत ते बघितलेत, कृषी पर्यावरण रिलेटेड इन्फॉर्मेशन बघितलंय, राजकीय घडामोडी रिलेटेड माहिती आपण याच्याबरोबर बघितलेलं आहे, त्यानंतर नेमणुका बघितलेल्या आहेत। आता राहिलेल्या ज्या महाराष्ट्राच्या घडामोडी आहेत ते या ठिकाणी बघतोय आपण। ओके, आता फक्त याच्या योजना ज्या आहेत केंद्रीय योजना वगैरे, ओके, ते शेड्यूल सगळं बनवलेलं आहे तुमचा। 25-26 तारखेपर्यंत तुमचे सगळे व्हिडिओ पडतील। आणि बऱ्याच जणांनी काय कोणतरी एक मिश्रा नावाचे काहीतरी आहेत, मला म्हणजे शर्मा का मिश्रा काहीतरी आहेत, त्यांचं कमेंट आहे की बाबा सर काय की आता तुमच्या कमेंटकडे या टाईमला बघावं लागणार आहे। आणि त्यांचं कमेंट आहे की बाबा सर इकॉनॉमिक जॉग्राफी आणि कुठलं सायन्स कधी ॲनालिसिस कधी घेणार आहात असं त्यांचं म्हणणं आहे। तर नक्कीच 23 तारखेला 5, 6, 7 असं 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता असे 23 तारखेला तिन्ही ॲनालिसिसचे व्हिडिओ एकाच दिवशी पडतील मित्रांनो, सगळ्यांनी बघू शकता। ओके, बिंदास्त, काही अडचण नाही। तर बघा, आता काय महाराष्ट्र घडामोडीवर कसे प्रश्न आलेत तुम्हाला सांगतो। याच्यामधल्या काय योजनेच्या घडामोडी मी घेत नाही। तुम्ही म्हणाल की सर हे मग अटल सोलार कृषी पंप योजना, जलशक्ती, आपल्या महाराष्ट्राच्या गरजेबी योजना आहेत ते मी वेगळ्या घेणार आहे। जे केंद्र आणि राज्याच्या योजना आहेत त्या योजनामध्ये होईल। ओके, इथून पुढे जास्तीत जास्त 6 ते 7 लेक्चर होतील, त्यामुळे घाबरू नका। हे लेक्चर्स बघून घ्या, 6-7 तासानं काय होणार नाही। जर एखादा प्रश्न 2-3 प्रश्न सुटले तरी चांगली गोष्ट आहे ना। तर बघा, काय रे फिनटेक धोरण जाहीर करणारं काय कंबाईन सी 2018ला प्रश्न आलता की फिनटेक धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र। ह्याच्यावर महाराष्ट्रावर प्रश्न आला होता। ओके, त्यानंतर बघा, राज्य निवडणूक आयुक्त काय 2017ला प्रश्न विचारला होता की राज्य निवडणूक आयुक्त आता सध्या राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? जगेश्वर सहारिया यांच्यावरही प्रश्न आला होता त्यावेळेस। ओके, बघा, त्यानंतर शर्वरी गोखले ज्या मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ज्या आहेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपली जी कुठला फ्लॅट, मुंबईचा फ्लॅट त्यांनी कशासाठी दिलाय, दान केलाय? तर मेंदूवरील संशोधनासाठी दान केलाय, असा एक प्रश्न आला होता। ओके, त्यानंतर मुंबई शहर याच्यावर पर्यावरण रिलेटेड प्रश्न आला होता बघा। पर्यावरण रिलेटेड काय प्रश्न आलाय? बिबट्या, हा बिबट्याचं जगामधलं एकमेव स्थान काय मुंबई शहर आहे असं म्हणजे काय त्याचं वाक्य होतं। आणि प्रमुख नद्या ज्या आहेत मिठी, दहिसर वगैरे, पोईसर, ओशिवरा असे वाक्य होते। ओके, मुंबई शहरावर एक प्रश्न आला होता। त्यानंतर बघा, राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल प्रदान करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र। याच्यावरही प्रश्न आला होता। महाराष्ट्र थेट सरपंच जे नवीन तरतूद केली होती त्याच्यावरही प्रश्न आला होता। ओके, आणि त्यानंतर सर्वाधिक ठेवी ठेवणारा, आता हा कशामधला प्रश्न आहे रे? इकॉनॉमिक सर्व्हे रिलेटेड प्रश्न आहे। महाराष्ट्रात ठेवी ठेवणारा काय ठेवी असणारा, सर्वाधिक ठेवी असणारा बँकांमध्ये कोण आहे? महाराष्ट्र आहे। याच्यावर प्रश्न आला होता। ओके, आता ही प्रश्न बघितले आपण काय फिनटेक धोरण असेल याच्यावरलाही प्रश्न एखादा रिपीट होऊ शकतो। जसं तुम्हाला याच्या अगोदरचे 2 प्रश्न मी रिपीटेड दाखवलं तसं असू शकतो। ओके, बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2018, राज्यसेवा पूर्व 2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण याच्यामध्ये महाराष्ट्र दुसरा आहे असं एक वाक्य होतं बघा, दुसरं, बरोबर ना? मी एवढ्या छोटे छोटे प्रश्न देखील महाराष्ट्र रिलेटेड बघितलेले मित्रांनो, ते बघूनच मी तुमच्यापर्यंत आलेले आहेत। ओके, अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशासाठी आहे असं विचारलं होतं। ओके, आदिवासींच्या काय आदिवासीमधल्या ज्या गरोदर महिला वगैरे असतात त्यांच्या काय सकस आहाराची ही योजना होती, अब्दुल कलाम अमृत आहार योजना। मग हे का दिलात सर? योजना तर वेगळे घेणार आहेत। हा काय इकॉनॉमिक सर्व्हे रिलेटेड आहे।
काय इकॉनॉमिक सर्व्हे रिलेटेड हा प्रश्न आला होता. त्यानंतर सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला योजना, मग याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असतील, जे स्वयंसहायता गटाच्या महिला आहेत त्या पात्र असतील, हे देखील काय इकॉनॉमिक सर्व्हे रिलेटेड क्वेश्चन होता. काय राज्यसेवेला आणि काय रे फॉरेस्टला जलयुक्त शिवार अभियान याच्यावर प्रश्न आहे. आणि त्यानंतर काय अटल सोलार कृषी पंप योजना, ह्या ज्या स्कीम्स आहेत ते काय कशा रिलेटेड आहेत रे, तर ते आपल्या आर्थिक पाहणी रिलेटेड प्रश्न होते. मग बघा लक्षात घ्या, तर हे कंबाईन बीचा 17चा आहे, शर्वरी गोखले यांचा वगैरे. राज्यस्त्रियांना मोफत इंजेक्टेबल प्रदान करणारा महाराष्ट्र हे कंबाईन बीचच आहे. महाराष्ट्रात थेट सरपंच कंबाईन बीचच आहे. सर्वाधिक ठेवी ठेवणारा कंबाईन बी, हा देखील क्वेश्चन रिपीटेड झालेला आहे. ओके सर, तुम्हाला बरं लक्षात राहतंय, सगळं ठेवावं लागतंय पोरो, आलं लक्षात. तर बघा आता आपण महाराष्ट्राच्या घडामोडी बघणार आहोत. तर महाराष्ट्राच्या घडामोडीबद्दल पहिल्यांदा आता बघा, न्याय दीपांकर दत्ता यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती कोण, न्याय दीपांकर दत्ता. बघा न्याय दीपांकर दत्ता यांनी 28 एप्रिल 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. बघा मुख्य कुठल्या, यांचा प्रश्न येण्यासारखं काय वाक्य आहे रे बाबा, की प्रश्न येऊ शकतो, तर हे मुद्दा महत्वाचा आहे. महत्वाचा हा मुद्दा आहे का, तर बघा कोरोना पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे हवाई आणि रेल्वे हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद असल्याने न्यायमूर्ती दत्ता यांनी कोलकाता ते मुंबई असा 2000 किलोमीटरचा प्रवास रस्ते मार्गाने करत मुंबई गाठली व पदभार स्वीकारला. त्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो की बाबा त्यांनी काय केलंय, की काय लॉकडाऊन असताना त्यांनी काय केलंय, रस्ते मार्गाने जाऊन मुंबई गाठून मुंबईमध्ये त्यांनी पदभार स्वीकारलाय. ओके, मग ते कुठले आहेत प्रॉपर वगैरे, मग त्यांनी याच्या अगोदर कुठं पद सांभाळलेलं आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो मे बी. बघा मुंबई उच्च न्यायालयाचे ते कितवे आहेत रे, 45वे आहेत. याच्यावर बाकी प्रश्न विचारतात बरोबर. 44 कोणते आहेत, 45 कोणते आहेत, मग 45च्या जागी 44 करू शकतात. 45वे न्यायाधीश ठरले आहेत, त्यांना राज्यपाल, बघा मुख्य न्यायमूर्ती जे असतात उच्च न्यायालयाचे, ओके, त्यांना कोण शपथ देते रे, तर त्यांना राज्यपालच देतात. मग राज्यपाल कोण, भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. कॉलेजियम कोणाचं होतं, शरद बोबडे यांचं होतं. सरन्यायाधीश असणारच, तेच असणार आहेत. ओके, परिचय बघा आता, जन्म यांचा 9 फेब्रुवारी 1965 पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे, वेस्ट बेंगॉलचे आहे ते. ओके, आणि बघा आता दीपाकर सलील कुमार दत्ता हे त्यांचं पूर्ण नाव आहे. शिक्षण त्यांना हजरा कुठला, कलकत्त्याच्या लॉ विद्यापीठातून LLB त्यांची काय, हजरा लॉ कॉलेज कलकत्ता इथून त्यांची LLB पूर्ण झालेली आहे. आणि वकिली व्यवसाय त्यांनी तिथंच कलकत्त्याला सुरुवात केलेली आहे. बघा त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय आणि झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात एकूण 16 वर्ष काम केले. मग कोणकोणत्या न्यायालयात त्यांनी काम केले असं वाक्य ठेवू शकतात, बरोबर ना, कोणकोणत्या. मग त्यांनी उच्च न्यायालयात कुठल्या, कलकत्ता उच्च न्यायालय असेल, गुवाहाटी उच्च न्यायालय असेल, किंवा झारखंड उच्च न्यायालय असेल, किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, या ठिकाणी त्यांनी काम केलेले आहे. घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणामध्ये त्यांचे विशेष अभ्यास आहे. ओके, बघा आता सगळ्यात महत्त्वाचा त्यांचं जे वेस्ट बेंगॉल वगैरे म्हणलेले आहे, 16 वर्ष काम केले, ते महत्त्वाचं बघा. 2002 ते 2004 ते पश्चिम बंगाल राज्याचे कनिष्ठ स्थायी वकील होते. त्यानंतर 2006 रोजी कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये त्यांनी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुठं, कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये. त्यानंतर बघा त्यांचं काय काय महत्त्वाचं आहे, पुनश्च एकदा सांगतो. बघा ते 45वे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. ओके, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 45वे. मंजुळा चेल्लूरवर पण प्रश्न विचारला होता, तुम्हाला माहिती आहे, मंजुळा चेल्लूर यांच्यावर पण प्रश्न आलता, मुख्य न्यायाधीश. ओके, तर बघा यांना कोणी शपथ दिली, भगतसिंग कोश्यारी यांनी. 45वे मुख्य न्यायाधीश आहेत. परिचय त्यांनी वेस्ट बेंगॉलचे आहेत आणि त्यांनी वेस्ट बेंगॉलच्याच काय कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी LLB वगैरे पूर्ण केलेली आहे. त्यांनी 2002 ते 2004 पश्चिम बंगाल राज्याचे कनिष्ठ स्थायी वकील म्हणून काम केलेले आहे. 2006ला ते कलकत्ता उच्च न्यायालयाचे काय कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळलाय. न्यायमूर्ती दत्ता हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे 2ऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश होते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगितले तुम्हाला आता काय की बाबा त्यांनी रस्ते मार्गाने जाऊन मुंबई गाठली होती 2000 किलोमीटर. ओके, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्याय दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतीला अधिसूचना केली. हे काय महत्त्वाचं एवढं नाही. ओके, मग कोण पूर्वी कोण होते, 44वे भूषण धर्माधिकारी होते, त्यांची जागा यांनी घेतली. आता बाबा बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल फक्त हा इतिहास झाला बॉम्बे उच्च न्यायालयाचा. बघा न्यायमूर्ती दीपांकर दत्ताबद्दल काय लक्षात ठेवाल, ते 45वे आहेत. त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय असेल, झारखंड उच्च न्यायालय असेल, ओके,
म्हणजे गुवाहाटी उच्च न्यायालय असेल याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ओके. आणि ते कुठले आहेत, वेस्ट बेंगॉलचे आहेत. त्यांना भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिलेली आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोरोनाच्या काळामध्ये काय हे असताना, टाळेबंदी असताना देखील त्यांनी 2000 किलोमीटरचं रस्ते पार करून ते काय रस्ते मार्गाने गेलेले आहेत. ओके. तर बघा आता बॉम्बे उच्च न्यायालय स्थापना 14 ऑगस्ट 1862 रोजी झालेली आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाची मुंबईला आहे. आणि खंडपीठ विचारू शकतात. बघा हे काय इतिहास रिलेटेड प्रश्न आहे, म्हणजे इतिहास म्हणजे पॉलिटिक्सचा इतिहास. ओके. मग काय कुठं कुठं खंडपीठ आहे तरी नागपूरला आहे, औरंगाबादला आहे आणि पणजीला आहे. पणजी म्हणजे गोवा, बरोबर ना, गोव्याची राजधानी पणजी. बघा अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दमण दीव, दादर नगर हवेली. ओके. म्हणजे 2 राज्य आहेत आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. बघा उच्च न्यायालयाच्या इमारतीचा 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला. काय मुंबई उच्च न्यायालयाचा 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना वगैरे सांगितली तुम्हाला. भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत या न्यायालयातून 22 न्यायाधीश काय सर्वोच्च न्यायालयात गेलेत, न्यायाधीश म्हणून गेलेत सर्वोच्च न्यायालयात. आणि 8 जे न्यायाधीश आहेत ते मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश बनलेत. बघा कार्यकाळ किती असतो, 62 वर्ष असतो. याच्यावर एक प्रश्न आलता. ओके. पॉलिटी एक्सप्लेनेशनमध्ये मी सांगितले तुम्हाला. ओके. महाराष्ट्राचे जे बी असतात त्यांचं 62 वर्ष कालावधी असतो. आणि सॉरी महाराष्ट्र म्हणजे उच्च न्यायालयाचे, आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे असतात ते 65 वर्ष असतात. ओके. न्यायाधीश संख्या 94 आहे. त्यानंतर बघ मुख्य न्यायाधीश पहिले कोण आहेत, सर मॅथ्यू रिचर्ड साऊस वगैरे 1862 ते 1866 आहेत. आणि 43वे प्रदीप नंदराजोग हे आहेत. एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत होते. प्रदीप नंदराजोग वगैरे. भूषण धर्माधिकारी 44वे आहेत. मार्च 2020 ते एप्रिल 2020 म्हणजे त्यांचा एकदम अल्प कालावधी होता. आणि 28 एप्रिल 2020 पासून सध्यापर्यंत दीपांकर दत्ता आहेत. ओके. आणि इतर जर म्हणला तर विश्वनाथ सोमादार मुख्य न्यायाधीशपदी मेघालय उच्च न्यायालयाचे, आणि मोहम्मद रफिक जे आहेत मुख्य न्यायाधीशपदी ओरिसा उच्च न्यायालयाचे. ओके. दॅट्स इट. काय बघा भारतात एकूण सध्या 25 उच्च न्यायालय आहेत. शेवटचं 25वं आंध्र प्रदेश आहे. उच्च न्यायालय पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे रे, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई हे 3 उच्च न्यायालय पहिले आहेत. 1862 मध्ये स्थापन झालेले आहेत 3 उच्च न्यायालय. ओके. आणि जे 4थं उच्च न्यायालय आहे ते 1866ला अलाहाबाद उच्च न्यायालय आहे. ओके. बघा महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध, शक्ती कायदा. मग आता कसा प्रश्न येतो बाबा शक्ती कायद्यावर, मग शक्ती कायदा नेमकं कशासाठी आहे असं विचारतात. काय शक्ती कायदा कशासाठी आहे, मग शक्ती कायदा करणारं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. मग शक्ती कायदा कायसाठी आहे, महिला व बाल अत्याचाराच्या घटनाला प्रतिबंध घालण्यासाठी आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा करण्यात आलाय. दॅट्स इट. एवढंच माहिती पाहिजे. बाकी मग या कायद्यामध्ये काय मृत्यूदंडाची तरतूद आहे. मृत्यूदंड म्हणजे हायेस्ट झालं, बलात्काराच्या वगैरे घटना असतील किंवा रेअरेस्टमध्ये रेअर त्याने असं सांगितलं की मृत्यूदंड द्यावा, रेअरेस्टमध्ये रेअरेस्ट. ओके. तर बाकी याच्यामध्ये आता बाकी काय आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करण्यासाठी अवस्थी दोर्जे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या 2 गोष्टी लक्षात ठेवा इथं. दिशा कायदा कुणाचा आहे, आंध्र प्रदेशचा आहे. कायसाठी, महिला व बाल अत्याचाराच्या घटनाला प्रतिबंध करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा आणला होता. त्या दिशा कायद्याचा अभ्यास करून भारतामध्ये काय महाराष्ट्रामध्ये कुठला कायदा, शक्ती कायदा आणण्यात आलाय. मग महाराष्ट्राचा शक्ती कायदा कायसाठी असं विचारू शकतात. मग कायसाठी, मग महिला आणि ते सेम महिला आणि बाल अत्याचाराच्या घटना प्रतिबंध करण्यासाठी. मग कोणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा आणण्यात आला असंही विचारू शकतात. कुणाच्या, आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा आणण्यात आलेला आहे. ओके. आणण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. कायसाठी, दिशा कायद्यासाठी. मंत्री कोण, अशोकराव चव्हाण. हे बघा मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. उद्देश काय, त्या विधेयकाचा सखोल अभ्यास. पण फक्त एवढं लक्षात ठेवा दिशा कायदा कायसाठी आहे रे, महिला आणि बाल अत्याचाराच्या घटनांसाठी. कुठला आहे दिशा कायदा, कोणाचा आहे, आंध्र प्रदेशचा आहे. आणि महाराष्ट्रानं कोणासाठी केलं, कायसाठी केला आहे, शक्ती कायदा. त्याच्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा करणार. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका इथं. बघा हे सगळे प्रस्थापित कायद्याचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत, तपासणी कला 2 महिन्यापर्यंत काय गरज आहे का रे. आपला जर समजा कायद्याचा अभ्यास करायचा असेल आणि हा जर सिलेबसला कायदा दिला असेल तर हे सगळं वाचाव. कळालं का, काही गरज नाही याचा. आला प्रश्न बरोबर आहे म्हणायचं वाक्य. पहिलं चूक तुम्हाला सामान्य क्षमता चाचणी आहे हे माहीत पाहिजे. आपला कुठला आहे, शक्ती कायदा आहे. आपली शक्ती आहे, ताकद आहे महाराष्ट्राची. ओके. आणि दिशा कोणी दाखवली आपल्याला, कोणाच्या धर्तीवर केले, आंध्र प्रदेश. दॅट्स इट.
बघा नवीन नवीन कुणी समाविष्ट केले समाज माध्यमातून महिलांना जे धमकावलं जाते, बदनामी केलं जाते, बलात्कार, विनयभंग आणि ॲसिड हल्ले याबाबत खोटी तक्रार करणे या सगळ्यांना तिथं आता पायबंद केले. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी महत्त्वाचं आहे बघा आता पार्ट. ओके बघा याच्यावर एखादा दुसरा प्रश्न फिक्सली येतो, 1 ते 2 प्रश्न कशा अंडर बी प्रश्न येतोच. ओके काय महाराष्ट्राची आर्थिक पाहणी रिलेटेड प्रश्न येतोच याच्यामध्ये, कळलं का? तर बघा आता महाराष्ट्राची आर्थिक पाहणी विधानसभेत सादर कोणी केलंय, आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघू. विधानसभेत सादर कोणी केलंय रे? कोण? अर्थमंत्री जे असतात, काय मुख्य अर्थमंत्री जे आहेत कोण आहेत? मग अजित पवार साहेब आहेत, त्यांनी सादर केले. आणि विधान परिषदेमध्ये शंभूराजे देसाई यांनी विधान परिषद सादर केलं. दॅट्स इट. इथपर्यंत ठीक आहे. मग 59वी आर्थिक पाहणी आहे. कितवा अंक आहे हा? 59वा आहे. आता महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीबद्दल हे खूप महत्त्वाचे आहेत. क्षेत्रफळ गेल्या वेळेसही विचारला होता बघा, मला वाटतं 2018ला विचारलाय, 2017ला पण क्षेत्रफळ विचारलंय महाराष्ट्राचं. माहिती आहे का ना महाराष्ट्राचं क्षेत्रफळ? 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये कितवा आहे रे महाराष्ट्र? सर मला काही माहीत नाही सर, तुम्ही म्हणाल फक्त सांगा मला, तेव्हाच लक्षात येते सर. माहिती पाहिजे पोरो. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र कितवा आहे, लोकसंख्येमध्ये कितवा आहे? क्षेत्रफळात 3रा आहे महाराष्ट्र. पहिला कोण आहे? राजस्थान आहे. दुसरा कोण आहे? मध्य प्रदेश आहे. आणि 3रा महाराष्ट्र आहे. कशामध्ये? क्षेत्रफळामध्ये. आणि लोकसंख्येमध्ये म्हणलात तर पहिला काय यूपी आहे आणि दुसरा महाराष्ट्र आहे. 11.24 कोटी 23 कोटी. बघा लोकसंख्या किती आहे रे? 11,23,74,000 समथिंग, 723 काय समथिंग वगैरे आहे. ओके 423 32 वगैरे असं. मग 11,23,74,000 इथपर्यंत माहिती पाहिजे आणि अप्रॉक्सिमेटली दिली. बाकीचं इथं पण ते फिक्सली या आहे. ओके आकडा आहे, तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा महसूल विभाग किती आहे? 6 आहे. त्याच्यावर काय प्रश्न येणार नाही, पण याच्यावर येऊ शकतो. लोकसंख्येवर आलेला आहे, याच्यावरही प्रश्न आलेला आहे आणि याच्यावर तर 2 ते 3 वेळेस प्रश्न आलेला आहे क्षेत्रफळावर. ओके त्यानंतर बघा महसूल जिल्हे किती आहेत? सध्या 36 आहेत. पालघर चव्हाण साहेबांच्या कालावधीमध्ये, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कालावधीमध्ये 36वा जिल्हा. तालुके 355 आहेत +3. मुंबईचे गृहीत धरले जात नाहीत. ओके त्यानंतर लोकसंख्येची घनता 365 आहे. साक्षरतेचं प्रमाण जे आहे 82.3% साक्षरता आहे, हे विचारू शकतात. त्यानंतर स्त्री पुरुष प्रमाण जे आहे 929 आहे. नागरी लोकसंख्येचं प्रमाण 45.2% आहे. आणि राज्य उत्पन्न 2 किती आहे रे? 2,22,21,992 असो. दरडोई राज्य उत्पन्न किती आहे? 1,91,736 म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपयाच्या जवळजवळ. ओके बाकी हे काही महत्त्वाचं नाही, पण इतकं महत्त्वाचंच आहे बघा हे. ओके हे इथपर्यंत माहितीच पाहिजे. बघा काय क्षेत्रफळ माहीत पाहिजे, लोकसंख्या माहीत पाहिजे, त्यानंतर लोकसंख्येची घनता, साक्षरतेचं प्रमाण, इन जनरल स्त्री पुरुष प्रमाण सर्वात जास्त कुठं आहे, सर्वात कमी कुठं आहे तेही माहीत पाहिजे. आपण ते लोकसंख्या याच्याचं जे आहे लोकसंख्येवरला व्हिडिओ यूट्यूबवर मी टाकलेला आहे, ते बघू शकता. ओके आणि सगळ्यांनी जे ते लोकसंख्येचा व्हिडिओ एवढ्या लोकांनी बघितलंय त्याबद्दल अभिनंदन सगळ्यांचं. मित्रांनो जवळजवळ 2 लाख पोरांनी बघितलाय. तर बघा आता स्थूल राज्य उत्पादनात विविध क्षेत्राचा वाटा काय बघा. काय रे बघा जिथं तिकडं भारताचं काही असो, महाराष्ट्राचं माहीत राहू द्या. आता उद्योग क्षेत्र 33.1% आहे. ओके सेवा क्षेत्र 55.2% आहे. आणि कृषी आणि संलग्न क्षेत्र, पूरक क्षेत्र म्हणजे संलग्न 11.7% आहेत. ओके हे माहीत पाहिजे. ओके सध्या कृषी क्षेत्राचं प्रमाण उद्योग क्षेत्रापेक्षा अधिक आहे असं वाक्य टाकू शकतात, किंवा सेवा क्षेत्राचं प्रमाण कृषी आणि उद्योग क्षेत्रापेक्षा अधिक आहे, नक्कीच आहे हो ना. मग तसा प्रश्न येऊ शकतो. बघा सरासरी भूधारण क्षेत्र किती आहे रे? तर सामान्य सरासरी भूधारण क्षेत्र 1.34 हेक्टर आहे आणि महिला सरासरी भूधारण क्षेत्र 1.22 हेक्टर्स आहे. 1 हेक्टर म्हणजे किती रे? 2.5 एकर. ओके 5 एकरच्या आत म्हणजे सीमांत शेतकरी झाला. विजेचा क्षेत्रनिहाय वापर, सर्वाधिक वापर काय? औद्योगिक वापर आहे, सगळ्यात जास्त औद्योगिक. बाकी काही लक्षात ठेवायचं नाही खाली. औद्योगिक वापर सर्वात जास्त आहे, 35.8% आहे. मग जर त्याचा उतरता क्रम वगैरे लावा मला तुम्हाला औद्योगिक वापर पहिले येईल. आणि सगळ्यात कमी काय घरगुती वापर लक्षात ठेवायचा 3. हे खालचं लक्षात ठेवायची गरज नाही.
बघा नवीकरणीय ऊर्जेचा स्थापित क्षमता जी आहे, नवीकरणीय ऊर्जा सर्वात जास्त कुठून मिळते, आपला पवन ऊर्जेतून मिळते 55%, बाकी जाऊ द्या. सौर ऊर्जेतून लक्षात ठेवा 12%. त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद किती आहे तरी 34 आहेत, पंचायत समित्या 359 आहेत, ग्रामपंचायती 27,896 झालेत आता. ओके. महानगरपालिका 27, पनवेल 27वे आहे आणि नगर परिषदा 241, नगरपंचायत 126 आणि कटक मंडळ पूर्वीपासून 7 आताही 7च आहेत. हा एकूण लोकसंख्या जे भारताच्या तुलनेमध्ये बघा एकूण लोकसंख्या आपली किती आहे रे, 9.29% समथिंग आहे. ओके. पुरुष किती आहेत, 9.3%, स्त्रिया 9.2%, ग्रामीण लोकसंख्या 7.4%. भारताच्या किती टक्के आहे, भारताच्या ग्रामीण लोकसंख्येच्या किती प्रमाणात आहे, नागरी लोकसंख्या, भारताच्या नागरी लोकसंख्येच्या, भारताची नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे भारतात, 31 पॉईंट समथिंग आहे. बरोबर ना. महाराष्ट्राचं 45 पॉईंट आहे, पण हे महाराष्ट्राचं जे 45 पॉईंट आहे ते भारताच्या किती टक्के आहे, किती 13.5% आणि SC/ST प्रवर्गातील लोकसंख्याचं प्रमाण 7.8% आहे आणि भौगोलिक क्षेत्र जे आहे 9.36% आहे. ओके. 9.36% म्हणजे 9.4% दिले. याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं सांगतो मी तुम्हाला. बघा रस्त्याची लांबी काय कधी विचारत नाहीत, मेन्स बिन्सला कुठं विचारलं तर ठीक आहे, पण इथं काय विचारणार नाहीत. राष्ट्रीय उद्यानं 6 आहेत, अभयारण्य 49 आहेत, संवर्धित राखीव क्षेत्र 6 आहेत, व्याघ्र प्रकल्प 6 आहेत. माहीत पाहिजे वाघांची संख्या 2018 मध्ये 312 झाली. वाघांची संख्या किती झालेली आहे, 312 आणि 2014 मध्ये 190 होती, 190ची आता 312 वाघ झालेली आहेत. आरोग्यामध्ये बघा काय विचारतात, आरोग्यामध्ये जनरली जन्मदर वगैरे काय विचारलं जात नाही, पण एक वेळेस प्रश्न विचारला होता बघा, म्हणजे किती लोकांच्या मागे एक डॉक्टर आहेत किंवा खाटांची संख्या असं विचारलं होतं एक वेळेस प्रश्न. ओके. तर बघा एकूण अन्नधान्य वगैरे काय एवढी गरज नाही याची, म्हणजे जिथं बघा फक्त एक लक्षात ठेवा की ज्वारीचं उत्पादन जे आहे तो भारताच्या किती टक्के आहे रे, 50 पॉईंट म्हणजे जवळजवळ 51% जे ज्वारीचं उत्पादन आहे ते फक्त महाराष्ट्रात होते. म्हणजे जेवढं भारतामध्ये ज्वारीचं उत्पादन होते त्याच्या 51% उत्पादन जे आहे ते फक्त महाराष्ट्रामध्ये होते. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलापूर 1 नंबरवर आहे. सांगण्यासारखं खूप आहे पण करंट रिलेटेड आहे म्हणून सांगावं लागतंय. ओके. बघा राज्य अर्थव्यवस्था कृषी संलग्न क्षेत्रामध्ये काय, कृषी संलग्न क्षेत्रामध्ये काय 3.1% वाढ होणे अपेक्षित आहे, तर उद्योग आणि सेवा क्षेत्रात 3.3 व 7.6% वाढ अपेक्षित आहे. बघा आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. 15 ऑगस्ट 2020 पर्यंत नंदुरबार जिल्हा काय रे, हा पॉईंट बघा, 15 ऑगस्ट 2020 पर्यंत नंदुरबार जिल्हा 100% डिजिटल सक्षम करण्याचं निश्चित करण्यात आले. मग विचारू शकतात अशा पॉईंटवर काय 15 ऑगस्ट 2020 पर्यंत आता इंजेक्टेबल वगैरे त्याच्यावर जे प्रश्न विचारला आहे तो या काय सर्वे मधलाच आहे. म्हणजे मी सर्वेमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याच्यावर हायलाईट करतोय. ओके. आणि सध्या बघा अर्थव्यवस्थेमध्ये जर काय इकॉनॉमिक्स रिलेटेड जर प्रश्न आला तर काय येऊ शकतो रे, अर्थसंकल्पीय अंदाजानुसार वित्तीय तुटीचं स्थूल राज्य उत्पादनाशी प्रमाण आणि ऋणभाराचं स्थूल राज्य उत्पादनाशी प्रमाण आणि हे 14व्या वित्त आयोगानं घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत महाराष्ट्राचं आहे की नाही असं वाक्य टाकतात. मग काय मर्यादेमध्ये आहे, काय मर्यादेमध्ये आहे हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर बघा काय, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले बघा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आहे 2019 ची आहे. ओके. मग याचा कालावधी काय रे, या योजनेचा कालावधी काय की 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेलं व 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेले कर्ज माफ या योजनेअंतर्गत होणार आहे. याच्या अगोदर कुठली योजना होती, या योजनेच्या अगोदर बघा, या योजनेच्या अगोदर कुठली होती तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2019 ही होती. बरोबर. मग आता या योजनेमध्ये काय काय ठरलेलं आहे बघा, मूळ रक्कम आणि व्याज मिळून 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत. कुठल्या योजनेअंतर्गत, 2019च्या योजनेअंतर्गत. मग 2019ची योजना कुणासाठी असं विचारू शकतात. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठीच्या लोकांसाठी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जे केली आहे ते देखील कर्जमुक्तीची योजना आहे. ते 1 एप्रिल 2012 नंतर शेतकरी कुटुंबाचा एका किंवा अधिक संस्थांकडून घेतलेलं नैसर्गिक आपत्तीमुळे 30 जून 2016 रोजी थकीत झालेलं पीक कर्ज माफ करण्यासाठी ही योजना राज्य सरकारनं 2019 मध्ये सुरू केली होती ही, आणि ही आत्ता सुरू केली 2020 मध्ये. ओके.
पण हे लक्षात घ्या, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत आहे, पण थकीत कितीपर्यंत पाहिजे, 30 सप्टेंबर 2019 रोजीपर्यंत. इथं किती आहे थकीत, 30 जून 2016 पर्यंत. ओके, आणि मूळ रक्कम आणि व्याज मिळून 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणं हे 1.5 लाखापर्यंत होतं एका कुटुंबाला. 18 वर्षाचा कुठलाही मुलगा असला तर एक कुटुंब समजलं जाईल असं सांगितलं ग्रेड. समजा काय 4 जणांचं कुटुंब आहे, त्यामध्ये समजा आई वडील आणि 2 मुलं आहेत. आता आई वडिलांचं तर एक कुटुंब धरलं जाते, सरळ एक कुटुंब, म्हणजे त्यांच्या दोघांपैकी एकाचं कर्ज माफ होणार. आणि मुलं जर समजा एक 7 वर्षाचं आहे आणि एक समजा एक 14 वर्षाचा आहे आणि एक 21 वर्षाचा आहे, मग ते 14 वर्षाच्याला आई वडिलांसोबतच गृहीत धरलं जाते, म्हणजे 21 वर्षाचं त्याला वेगळं कुटुंब गृहीत धरलं जाते, त्याचं वेगळं माफ. ओके, बघा त्यानंतर बघा आता लोकसंख्या. देशात महाराष्ट्र दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येमध्ये. दरडोई उत्पादनात महाराष्ट्राचा हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडूनंतर 5वा क्रमांक लागतो दरडोई उत्पादनामध्ये. ते लक्षात ठेवा, 5वा क्रमांक आहे, पण गरज नाही एवढी. महाराष्ट्र लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक आहे. पहिला कोण आहे, यूपी आहे, आणि दुसरा कोण आहे, महाराष्ट्र. आणि क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र कितवा आहे, तिसरा आहे. राजस्थान पहिला, दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र. 3,42,000 राजस्थान, 3,08,000 मध्य प्रदेश आणि 3,07,000 महाराष्ट्र. ओके, मग घनता 365 आहे आणि काय सर्वाधिक घनता मुंबई उपनगर 20,925 आहे आणि सर्वात कमी घनता गडचिरोलीची आहे. विचारू शकता, 74 आहे. ओके, हा लोकसंख्याचा दशवार्षिक वृद्धी दर जे आहे महाराष्ट्रामध्ये किती आहे रे मित्रा, किती आहे, 15.99 म्हणजे 16% अप्रॉक्सिमेटली दिले, आणि 17.64% भारत. राज्यामध्ये कुटुंबाचा सरासरी आकार जो आहे 4.6, तर भारतामध्ये 4.9 आहे. ते काय एवढं गरजेचं नाही. स्थलांतराचं सर्वाधिक मोठं कारण काय, विवाह आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे बरं का लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. दिव्यांग लोकसंख्या बघा, दिव्यांग व्यक्तीमधील सर्वात मोठा वर्ग कोण आहे, दृष्टिदोष लोक आहेत. ओके, झोपडपट्टी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये 10.5% आहे, भारतामध्ये 5.4% आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी खाली लोकसंख्येचं सर्वात प्रमाण जास्त आहे. मुंबईची जी आहे धारावी झोपडपट्टी, त्यामुळं महाराष्ट्राचं किती आहे, 10.5% आहे. बघा आता राज्याचा स्वतःचा कर महसूल, याच्यावरही प्रश्न आला होता, बरोबर ना. क्रम लावा विचारला होता की नाही मित्रा, कशावर, राज्याचा स्वतःचा कर महसूल, याच्यावर क्रम लावा प्रश्न आलता. सर्वात जास्त कर कोणता आहे. मग आता सध्या काय, मग काय हे सगळं सर्वे मधलं आहे. मग पहिलं कोणता, राज्य वस्तू व सेवा कर, जीएसटी, SGST किती आहे, 43.21% आपण SGST मधून आपला काय ते टॅक्स येतो. त्यानंतर मूल्यवर्धित कर, व्हॅल्यू ॲडेड कर 20.48% आणि मुद्रांक आणि नोंदणी शुल्क 15.51% आणि राज्य उत्पादन शुल्क 8.26%. पूर्वी वॅट होतं, बरोबर ना. आता वॅटच्या जागी हे चाललंय राज्य वस्तू व सेवा कर. बघा, राज्य वस्तू व सेवा कर 43.21% आहे, मूल्यवर्धित कर 20.48%, मुद्रांक व नोंदणी शुल्क 15.21%, राज्य उत्पादन शुल्क 8.26%. ओके, याचा क्रम पण विचारू शकतात. आता कृषी व संलग्न क्षेत्र, तर हे तर आपण बघितले आहे स्कीम. बघा, दूध उत्पादनात राज्याचा 7वा क्रमांक आहे, अंडी उत्पादनात राज्याचा देशात 5वा क्रमांक आहे. पण आता याच्यावर प्रश्न विचारलाय बघा, राज्यात प्रतिवर्ष दरडोई 50 अंडी उपलब्ध आहेत राज्यात एका व्यक्तीसाठी, आणि प्रतिवर्ष दरडोई म्हणजे प्रत्येक डोक्यामागं असा अर्थ होतो. आणि महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर मात्र 79 आहे आणि महाराष्ट्रामध्ये कमी आहे अंडी उत्पादन. याच्यावरही प्रश्न आलता एक वेळेस, पण तो मेन्सला विचारलाय, प्रीला विचारलेला आहे नाही. उद्योग सहकार, बघा सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक कुठं होते असंही वाक्य टाकू शकतात. मग कुठं आहे सर्वात जास्त, बघा देशात झालेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीत राज्याचा हिस्सा 29% म्हणजे राज्यात सर्वात जास्त आहे. आणि त्यानं आपलं जे हे आहे स्टेटस कायम ठेवलंय. बघा, थेट विदेशी गुंतवणुकीसाठी राज्याचं सर्वाधिक पसंती स्थान कायम राखले. कळलं. निर्यातीमध्ये राज्याचा सुमारे 24% वाटा आहे. कोणाचं, कोणत्याही राज्याचा एवढा वाटा नाही, 24% वाटा आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्र खरंच विकसित राष्ट्र आहे. किती आहे राज्यात, बघा भारतीय निर्यातीत राज्याचा सुमारे 24% वाटा आहे. अजून काय पाहिजे, त्यानंतर बघा आता राज्यातील महिलांमध्ये उद्योजकता आणि नाविन्यपूर्णता प्रोत्साहन देण्यासाठी, मग आता अशा स्कीम विचारतात बघा, कुठल्या राज्यातील महिलांमध्ये. आता मग हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम कशासाठी आहे असं विचारतात. काय हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम कशासाठी आहे, मग कायसाठी आहे. जसं काय सुमती सुकळीकर योजना विचारली होती, बरोबर, उद्योजकता योजना. तसंच राज्यातील महिलांमध्ये उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याच्यावर प्रश्न येणार नाही का, येऊ शकतो, मे बी पॉसिबिलिटी.
ओके. त्यानंतर बघा पायाभूत सुविधामध्ये म्हणला तर काय महाराष्ट्र वीज उत्पादनामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त आहे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे, महाराष्ट्राचा काय स्रोतनिहाय वीज निर्मिती जी आहे सर्वात जास्त औष्णिक काय म्हणजे जे दगडी कोळशापासून 73% मिळते आपल्याला. बाकी काय नवीकरणीय स्रोत म्हणजे पवन ऊर्जेपासून वगैरे बाकी 16% वगैरे आहे. जलविद्युत निर्मिती 9% आहे, पण सर्वात जास्त कुठली आहे औष्णिक सगळीकडेच आहे. पूर्वी 65% होती, आता 73% आहे. त्यानंतर बघा आता बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याच्यावर विचारू शकतात बरं काय. एक वेळेस प्रश्न आला होता पण अजून येऊ शकतो, महत्त्वाचा आहे. ओके. आणि याच्यावरला बोगदा जो आहे रस्ते बोगदा काय सगळ्यात मोठा 7.78 किलोमीटरचा बोगदा निर्माण झाला आहे. ते आता ती समोर येईल आपला पासून. बघा प्रस्तावित मुंबई ते नागपूर आहे, कुठून कुठपर्यंत आहे मुंबईपासून नागपूरपर्यंत आहे. मग किती जिल्ह्याचा समावेश होतो 10 जिल्ह्यांचा समावेश होतो, 26 तालुके आहेत आणि 392 गावामधून हे जाते. मग किती लांबी किती आहे याची 701 किलोमीटर आहे. हे महत्त्वाचं आहे बरं का. 701 बऱ्याच जणांनी 710 वगैरे दिले बऱ्याच जागी, पण 701 किलोमीटर आहे आणि 120 मीटर रुंद आहे. ओके. आपल्या कंबाईनच्या पुस्तकात देखील मी हे दिले. सारथी सॉफ्टवेअरद्वारा वाहन चालक बघा राज्यात मोठी 2 व लहान 48 बंदरं आहेत नवीकरणी. आता हे एवढं फक्त हे कशामध्ये दिले रे सर्वेमध्ये दिले. 8 पदरी आहे, हे एक महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 10 जिल्हे काबीज करते आणि 701 किलोमीटर आहे, 120 मीटर रुंद आहे, मुंबई ते नागपूर आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे जायचं नाही. याच्यामध्ये नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. पहिला तमिळनाडू, दुसरा कर्नाटक आणि 3रा महाराष्ट्र. विद्यापीठ वगैरे अखिल भारतीय विद्यापीठ काही गरज नाही याची वगैरे. ओके. प्राथमिक आरोग्य केंद्र, आता कोरोना काळामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. तर आदिवासी जिथं लोकसंख्या आहे तिथं 20,000 लोकसंख्या असल्या त्या ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बिगर आदिवासी आहे तिथं 30,000 लोकसंख्या असल्या त्या ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्र. आता हा प्रश्न याच्यावर विचारला होता बघा खाटांवर. राज्यातील डॉक्टरांच्या लोकसंख्येशी अंदाजित असले गुणोत्तर म्हणजे एक डॉक्टर मागं किती लोक आहेत तो 1237. म्हणजे 1237 लोकांमागं एक डॉक्टर आहे. कळलं. विचारतील बरं का प्रश्न विचारू शकतात. म्हणजे आता हा सर्वेमधला आहे म्हणून सांगतोय. त्यानंतर बघा दारिद्र्याचं प्रमाण नागरी 9.1% आहे. भारतामध्ये किती आहे रे दारिद्र्याचं प्रमाण टोटल 30.95%. सगळं विसरून गेल्या सर. महाराष्ट्राचं टोटल दारिद्र्याचं प्रमाण किती आहे 17.4% आहे महाराष्ट्राचं. भारताचं 30.95% आहे. आणि ग्रामीण भागात किती आहे काहीच माहीत नाही सर आम्हाला. 26.4% कुठं आहे, 26.5%, 6% काय आहे की नाही. बघा दारिद्र्याचं प्रमाण मी दारिद्र्य या टॉपिकमध्ये शिकवलं आहे. ज्याला खरंच दारिद्र्य आठवत नसेल तर दारिद्र्याचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. तर बघा दारिद्र्याचं प्रमाण नागरी 9.1% आहे महाराष्ट्रात आणि ग्रामीणमध्ये 24.2% आहे आणि सर्व म्हणजे महाराष्ट्रात टोटल जर गृहीत पकडलं तर 17.4% आहे. आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत जलस्वराज्य 2 हा कार्यक्रम, पहिला जलस्वराज्य 1 वापरत होता आणि असा कार्यक्रम राबवणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. महिला धोरण राबवणारं पहिलं राज्य आहे. महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. फिनटेक धोरण करणारं महाराष्ट्र पहिलं आहे. असं महाराष्ट्र कशा काय बघा इंजेक्टेबल पहिला आहे. अशा किती गोष्टीमध्ये पहिला आहे ते काढून बघायचं बरोबर ना. म्हणजे सर्वे रिलेटेड आले म्हणून सांगतो. आता मॅग्नेटिक महाराष्ट्र सर्वे संपला तुमचा. बघा आता मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये काही एवढं विशेष नाही. फक्त मॅग्नेटिक महाराष्ट्र काय सगळे उद्योग विभागाच्या वतीनं मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 हा गुंतवणूक वाढावा म्हणून हा प्रोग्राम ठेवला होता. कोणी ठेवलाय उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 15 जून 2020 रोजी शुभारंभ करण्यात आलाय. 12 देशातील गुंतवणूकदारासोबत काय 16,030 कोटी रुपयाचा सामंजस्य करार करण्यात आला. किती रुपयाचा करार केल्यावर विचारू शकतात. बस दॅट्स इट. किती 12 देशातील लोक होते. काही एवढं महत्त्वाचं नाही. बाकी गोष्टी ते लक्षात बी राहणार नाही तुम्हाला. ओके. त्यानंतर बघा आता काय ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना राज्य सरकारचं काय अर्थसहाय्य. ऑलिम्पिक काय ऑलिम्पिक जे आहे बघा ऑलिम्पिक खेळाडूंना जे पात्र झालेले आहेत त्यांना राज्य सरकारचं अर्थसहाय्य किती रुपये मिळाले रे 50 लाख रुपये. काहीच नाही खरं तर अमाऊंट, पण 50 लाख रुपयाची निधी खेळाडूंना. तर बघा टोकियो ऑलिम्पिक पात्र ठरल्या महाराष्ट्रातील 5 खेळाडूंना राज्य सरकारद्वारा प्रत्येकी 50 लाख रुपयाचा निधी देण्यात आलाय. मग कोण आहेत असे पात्र ठरणारी की बाबा ज्यांना अर्थसहाय्य 50 लाख रुपये ज्यांना ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना राज्य सरकारचा. आता झाली ऑलिम्पिक
ऑलिम्पिकच्या गेमवर प्रश्न विचारतील का? हा प्रश्न तुमचा निर्माण झाला असेल ऐकताना, बरोबर? विचारणार नाहीत. फक्त कुठं भरणार आहे ऑलिम्पिक, त्यामध्ये किती देश सहभागी होणार आहेत, मग पहिलं जे त्याची सुरू होण्याच्या अगोदर जी पण क्रिया झाली त्याच्यावर येऊ शकतो प्रश्न. येऊ शकतो, नक्की येऊ शकतो. पण ऑलिम्पिकवर येऊ शकतो, पण कसा येऊ शकतो? झालेल्या ऑलिम्पिकवर नाही, तर ऑलिम्पिकच्या अगोदर ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावर, मग अशा गोष्टी वगैरे. बघा, साई सरनोबत, मग याच्यावर प्रश्न कसा येतो? अर्थसहाय्य द्यायला खालीपैकी खेळाडू कोणते असं विचारणार नाही, जोडा देतील. राही सरनोबत, मग त्यांचं कुठलं आहे? मग जोड्यामध्ये काय? नेमबाज, धावपट्टू, तिरंदाज असं देतील. ओके. तेजस्विनी सावंत नेमबाज आहे, अविनाश साबळे धावपट्टू आहेत, स्वरूप उन्नाळकर काय पॅराऑलिम्पिक नेमबाज आहेत, प्रवीण जाधव तिरंदाज आहेत. म्हणजे राही सरनोबत नेमबाज आहेत, तेजस्विनी सावंत नेमबाज आहेत. हे लक्षात घ्या. या 5 जणांना काय देण्यात आलेलं आहे? तर 50 लाख रुपयाची राज्य सरकारांची मदत झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. आता शिक्षण दिवस, काय शिक्षण दिवस कुठला? 3 जानेवारी हा जन्मदिन यापुढे सर्व शाळांमध्ये शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा ठरविण्यात आलेला आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिन काय यापुढे सर्व शाळांमध्ये शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ओके, ते लक्षात ठेवा. मात्र महिलांच्या शिक्षणाची अत्यंत कष्टाने ज्योतिराव फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुहूर्तमेढ रोवलेली आहे. बघा, मग याच्यावर विचारू शकतात. सावित्रीबाई फुले विद्यापीठावर विचारलं होतं बघा, काय पुणे विद्यापीठाची स्थापना 1949, तसं विचारू शकतात. त्यानंतर बघा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. मित्रांनो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि भारताचा अर्थसंकल्प मी घेतलेला आहे, एकत्र घेतलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या वगैरे त्यांना टाकायला सांगतो. पूर्वीच याच्या अगोदरच घेतलेला आहे, तो मी बॅचमध्ये घेतलेला आहे. अर्थसंकल्प 20 आणि 21 महाराष्ट्र आणि भारत एकत्र घेतलेला आहे. याच्यामध्ये काय नको ते पॉईंट्स खूप आहेत. ओके, तर तो मी स्किप करतो आणि डायरेक्टली तुम्हाला काय तिथं स्कीम वगैरे भारताच्या सगळंच मी तिथं घेतलेलं आहे. ओके, जिथं मला इथं वाटतंय ते महत्त्वाचं मी सांगून समोर जाण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी, कारण तुमच्याकडेही टाईम खूप कमी आहे. ओके, कारण तुम्हाला कमी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. बघा आता बघा, विधानसभेमध्ये 6 मार्च 2020 रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काय मांडलंय? अर्थसंकल्प मांडलाय. आणि कोण राज्यमंत्री? शंभूराजे देसाई. सेम तसंच आर्थिक पाहणी अगोदर असते, मग हे विधानसभेमध्ये मांडलं जाते. बघा, महाविकास आघाडीचा पहिलाच अर्थसंकल्प आहे, बरोबर? महाविकास आघाडीचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. आणि महाविकास आघाडीला 100 दिवस बरोबर पूर्ण झाले त्याच दिवशी हा पहिला अर्थसंकल्प मांडला आहे, बरोबर? तर बघा, आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्र राज्याचं 2020 हे हिरक महोत्सव वर्ष आहे. कुठलं? हिरक महोत्सव वर्ष आहे. मग याच्यामध्ये शासनानं अत्यंत सोपी सुलभ अशी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केलेली आहे. याच्या अगोदर काय कुठली? शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना वगैरे काही नाही, फक्त हे एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना कायसाठी आहे रे? सिंचनासाठी आहे. सुरक्षित काय सिंचन क्षमता निर्माण होईल याच्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आहे. आणि टार्गेट काय? 5 वर्षात दरवर्षी 1 लक्ष, याप्रमाणे 5 लक्ष सौर कृषी पंप बसवण्यात येतील. ओके, नागरी सडक योजना वगैरे काय एवढं महत्त्वच नाही, फक्त याच्यामध्ये आता कुठं काय काय महत्त्वाचं आहे मी ते सांगतो तुम्हाला. सोलापूर आणि पुणे इथं नवीन विमानतळ उभारण्यात येतील असं, म्हणजे आता हे काय समोरचं जे पण प्लॅन आहे ते येतील होतील असं सांगण्यात येतं. ओके, बघा, डायलिसिस केंद्रात वाढ करणं, सध्या 33 आहेत आणि नवीन 75 डायलिसिस केंद्र. हे काय महत्त्वाचं नाही, फक्त एक लक्षात ठेवा कुठलं महत्त्वाचं आहे. हा आदर्श शाळा. मग आदर्श शाळा पुरस्कार कोणाला मिळाला रे? आदर्श शाळा जे पुरस्कार आहे ते वावळेवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही जिल्हा परिषदची शाळा उच्च दर्जाची शाळा म्हणून नावारूपास आली. या शाळेच्या आधारावर सर्व शाळा काय करायच्या? आदर्श शाळा घडवायच्या. त्याच धर्तीवर राज्यातल्या सर्व शाळा आदर्श शाळा करण्यास शासनाचा मानस आहे. मग कुठल्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला असं विचारू शकतात, बरोबर ना? मग कुठल्या शाळा आदर्श शाळा मिळाले? काय वावळेवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पुणे जिल्ह्यातील काय वावळेवाडी ही शाळेला काय मिळालं आहे? आदर्श शाळा हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बघा, रयत शिक्षण संस्थेला
काय त्यांचं शतक महोत्सवी वर्षानिमित्त 11 कोटीचं त्यांना हे देण्यात आलेलं आहे. हां, महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना हे कुणासाठी आहे? कुणासाठी आहे? राज्यातील किमान 10वी उत्तीर्ण झालेल्या युवक युवतींना रोजगार व स्वरोजगाराच्या संधी अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी रोजगाराची योजना आहे. कुणासाठी? 10वी उत्तीर्ण असलेल्या. मग वयोगट कोणतं पाहिजे? 21 ते 18 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी लागू करण्यात येईल महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना. नंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्यातील युवक युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्यात राबवण्यात येत आहे. आणि किती? या अंतर्गत राज्य शासनातर्फे 15 ते 35% अनुदान देण्यात येईल. म्हणजे एवढं काय महत्त्वाचं नाही, फक्त एक लक्षात ठेवा, ही कोणतं वयोगटाला? ही महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना 21 ते 18 वयोगटातली आहे. आणि त्यासाठी किमान 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना युवक युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी आणि अनुभव उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. आता हे एक महत्त्वाचं आहे. राज्यातील 10%हून अधिक असलेल्या महिला व बालकांसाठी लिंगभाव व बाल अर्थसंकल्प यावर्षी प्रथमच सादर केले. ओके, असं करणारा महाराष्ट्र पहिलंच आहे, बाल अर्थसंकल्प वगैरे. ओके, बघा, प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय एक महिला पोलीस ठाणे स्थापन करण्यात येईल. काय म्हणजे ज्या गोष्टी गरजेचं नाही तिथं मी थांबत नाही. आता बघा, औरंगाबाद विमानतळाला संपलं तुमचं ते. मी काय एक तुमचा राष्ट्रीय आणि काय महाराष्ट्राचा इकॉनॉमिक जो म्हणजे काय अर्थसंकल्प जो आहे त्याच्यावरला व्हिडिओ मी टाकायला सांगतो, जर तुमची मागणी असेल तर. नाही तर वेळ नसेल तर बघू पण नका. ओके, तर बघा आता काय रे, औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आले. बघा, औरंगाबाद विमानतळाला कुणाचं नाव देण्यात आले? छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद असं नाव करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. मग आता असं काय काय विचारतील रे? मग काय करतात, काय कुठल्या विमानतळाला कोणतं नाव दिलं असं जोडाजोडामध्ये विचारू शकतात. मग आता बघा, हे काय त्या निमित्तानं ही माहिती पाहिजे. मुंबई विमानतळाला कुणा दिले? छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिले. आणि कोल्हापूर विमानतळाला नाव कुणा दिले? राजाराम महाराज यांचं नाव दिले. आणि काय त्यानंतर बघा, आता मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिले. दिल्लीला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आले. कोलकात्याला नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ दिले. चेन्नई या ठिकाणी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच आहे. बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ काय, हैदराबादला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आले. आणि गोव्याला वास्को द गामा यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि गुरु रामदासजी असं अमृतसर या ठिकाणी अमृतसरच्या विमानतळाला दिलेलं आहे. आणि गुवाहाटीला लोकप्रिय गोपीनाथ बारडोली आंतरराष्ट्रीय विमानतळास दिले. आणि अहमदाबादला सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आलेलं आहे. पोर्ट ब्लेअरला वीर सावरकर राष्ट्रीय विमानतळ. आणि लखनौला चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ. पटना जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ. श्रीनगरला शेख उल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदोरला देण्यात आलेलं आहे. आणि वाराणसीला लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ असं देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, औरंगाबादला कुणाचं नाव दिलेलं आहे? संभाजीराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि कोल्हापूरला राजाराम महाराजांचं. आणि मुंबईला शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील 100% लोकसंख्येचा समावेश. म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे, ओके, या जन आरोग्य योजनेमध्ये बघा, एक लक्षात घ्या मित्रांनो, ही 2 जुलै 2012ला सुरू झाली. कुठली योजना? महात्मा फुले जन आरोग्य योजना. पण या योजनेचं पूर्वीचं नाव काय होतं रे? राजीव गांधी जीवनदायी योजना होतं. आणि 13 एप्रिल 2017 रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असं नामांतरण करण्यात आलंय. आणि या अगोदर बघा, 2020च्या अगोदर, 1 मे 2020च्या अगोदर किती 85% लोकांचं इन्क्लूड याच्यामध्ये करण्यात आलं होतं. पण काय होऊ लागलं की जी 15% लोक आहेत त्या लोकांची काय मोठ्या प्रमाणात लूट होऊ लागली होती खाजगी रुग्णालयामध्ये. ओके, मग त्याच्यामुळे काय केलं की हे 15% लोकांना बी 100% लोकांनाच काय केलं की महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश केला आहे. बघा, हे बघा, काही खाजगी रुग्णालयाकडून मनमानी पद्धतीनं दर आकारणी करू लागले होते. त्यामुळं बाकी सगळ्यांना म्हणजे 85% पूर्वी होता, आता डायरेक्ट 15% वाढून 100% काय महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील 100% लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे. राजेश टोपेने निर्णय घेतला आहे. ओके, त्यानंतर बघा आता म्हणजे ही योजना कळालं काय? बघा, महात्मा फुले जन आरोग्य योजना कधीची आहे? 2 जुलै 2012ची आहे. आणि सुरुवातीचं नाव काय होतं? राजीव गांधी जीवनदायी योजना होती. आणि आता नामांतरण काय? 13 एप्रिल 2017 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात आलेले आहे. आणि याला विमा
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते आणि लाभार्थी 100% आहेत. पूर्वी किती होते? 85% होता, 100% आहेत. ओके. लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रतिवर्ष 1.5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 12.5 लाख रुपयापर्यंत आहे मित्रांनो. बघा आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, काही नाही, हे काय एवढं महत्त्वाचं नाही. काय ते त्यावेळेस कोविडच्या कालावधीमुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. ओके. 17 सप्टेंबर 1994 ची स्थापना आहे. महाराष्ट्र 4 कलावंतांना ललित कला अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. 61वे राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार कोणामार्फत दिले जाते रे? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं दिलं जाते. ओके. तुम्ही म्हणाल सर तुम्ही पळवताय, कुठं जिथं पळवायचं तिथं पळवतो, काय पण घेत बसायचं नाही. ओके. मग काय राष्ट्रपती रामनाथ कोविंद जे आपल्या परीक्षे दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते घेतोय मी. ओके. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते. ओके. बघा विजेते महाराष्ट्रातील 4 कलावंतांना कलाकारांना यावेळी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बघा कोण आहेत? तेजस्विनी सोनवणे प्रिंट मेकिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल, रतन कृष्ण साहा मूर्तिकलेतील उत्कृष्ट योगदानासाठी, दिनेश पांड्या आर्ट फोटोग्राफीतील उत्कृष्ट योगदानासाठी आणि सागर कांबळे पेंटिंग श्रेणीमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी. मग विचारू शकतात, काय विचारतात? महाराष्ट्रातील 4 कला म्हणजे ललित कला अकादमी पुरस्कार खालीपैकी महाराष्ट्रातल्या कोणाला मिळाला नाही? 4 नावं टाकतात, ABCD. ओके. 5 वेगवेगळं नाव टाकतील किंवा मग काय म्हणतील यापैकी सर्व, किंवा कुणाला मिळालं नाही कुणाला मिळालं असे टाकू शकतात. ओके. त्यानंतर बघा विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी शिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. दॅट्स इट. एवढंच, बाकी काही असं लक्षात ठेवू नका यांचं. हे काही महत्त्वाचं नाही बरं काय. जे महत्त्वाचं आहे ते मी थांबतो मित्रांनो, काहीतरी उगं थांबायचं म्हणून नाही. मराठी सक्तीचं विधेयक मंजूर, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता मराठी सक्तीचं केलं आहे. कुठपर्यंत रे? शाळेमध्ये आता मराठी हा विषय तुमचा सक्तीचा असणार आहे 10वी पर्यंत. ओके. पण याच्यातून कोणाला वगळण्यात येईल ते राज्य ठरवल, कोणाला वगळायचं ते, बरोबर. आणि पण 5वी कुठून? बघा राज्यातील सर्व माध्यमाच्या तसेच सर्व शिक्षण मंडळाशी संलग्न खाजगी 1ली ते 10वी पर्यंत मराठी विषय 20-21 शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य करणारं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. कुठं? एकमतानं. विधानसभा, विधान परिषद सगळीकडे. ओके. बघा म्हणजे काय सांगायचं आहे मला, की आता तुम्हाला मराठी कंपल्सरी झालं. पण काय म्हणतोय की बाबा असं आहे की कंपल्सरी आहे, पण राज्य काही लोकांना सूट दिलेली आहे ज्यांना अजिबातच मराठी जमत नाही. आता एक तेलुगू भाषिक समजा इथं आलेला आहे आणि त्याला काय मराठी शिकायचं आहे, तर त्याला प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी मग काय बघा, बाहेरच्या राज्यातील एखाद्या विद्यार्थ्यानं महाराष्ट्रातील शाळेत प्रवेश घेतला तर त्याला मराठीचं आकलन होणार नाही, त्यामुळे सूट देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. विधेयक मांडणारा कोण आहे? सुभाष देसाई आहेत. आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर कुठं आहे? मुंबई शहरात आशियातील सर्वात मोठं, जगातील 2य क्रमांकाचं सर्वात मोठा डेटा सेंटर प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. कुठं? मुंबई. अंगणवाडी सेविकांना दिलासा देणार काही नाही, महत्त्वाचं काही नाही. मुंबई पॅटर्न काहीतरी ज्या गोष्टी नको आहेत ते नको. तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 2019 एका दृष्टिक्षेपात आपण घेऊ. 19च्या डेटावर विचारू शकतात. बघा 14वी इलेक्शन होतं. महाराष्ट्र विधानसभाचं कितवं आहे? 14वी इलेक्शन होतं. 17वी लोकसभा आणि 14वी विधानसभा होती. बघा मतदान दिनांक 21 ऑक्टोबर 2021, निवडणूक दिनांक 24 ऑक्टोबर, निवडणूक दिनांक 24 ऑक्टोबर 2021. हे महत्त्वाचं नाही, सॉरी 19. बघा आता काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, बघा काय एकूण जागा किती होत्या? 288. बघा बहुमतासाठी आवश्यक जागा 145, अनुसूचित जातीसाठी 29, अनुसूचित जमातीसाठी 25 आणि क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ अहेरी, क्षेत्रफळानुसार सर्वात लहान मतदारसंघ धारावी आणि संख्येनुसार हे लक्षात घ्या, क्षेत्रफळानुसार संख्येनुसार सर्वात मोठा पनवेल आणि सर्वात लहान जो आहे तो वडाळा. ओके. आता कोणाला किती भेटलेत हे महत्त्वाचं आहे बघा, कारण विचारू शकतात. 2019चा डेटा येऊ शकतो, मंत्री 2019चं दिलेलं आहे याच्यामध्ये मटेरियल. 2019 आणि 20 आपण कव्हर करतोय. बघा काय भारतीय जनता पार्टी 105, त्यानंतर शिवसेनेला 56 मिळालेत. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता आहे? तर शिवसेना आहे. तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 54, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 44, अपक्ष 13, MIM वगैरे आहेत 2, समाजवादी पार्टी 2, मनसे 1 आणि इतर 11. बघा निवडून आलेल्या महिला किती आहेत? 24. महत्त्वाचं आहे. ओके. बघा हे महत्त्वाचं आहे. 105, 56, 54, 44 वगैरे. ओके. 13. सर्वाधिक मतांनी विजयी उमेदवार अजित पवार आहेत, बारामती. सर्वात अधिक मतांनी निवडून येणारे. सर्वात तरुण उमेदवार जी शान सिद्दीकी, वय 27 वर्ष. सर्वात वयोवृद्ध आमदार हरिभाऊ बागडे.
तृतीयपंथी उमेदवार म्हणला तर नताशा लोखंडे आहेत, जनहित लोकशाही पार्टी आहे. हे महत्त्वाचं आहे बघा, पहिली तृतीयपंथी उमेदवार नताशा लोखंडे. बाकी लक्षात नका ठेवू, तरुण वगैरे वयोवृद्ध वगैरे. ओके, फक्त एक सर्वाधिक मताने आलेले ते लक्षात ठेवू शकता. निवडणूक आयोगाला या मतदारसंघात पहिल्यांदाच बारकोड्या वापर केला. कुठला? कसबा मतदारसंघातून बारकोडचा. आता बघा, आपल्या विधानसभा निवडणुकीसोबतच एक लोकसभेची पोटनिवडणूक झाली. ती कुठली? सातारा लोकसभा निवडणूक. साताराची पोटची कुठली? मग कोणी? श्रीनिवास पाटील जे आहेत, जे राज्यपाल होते सिक्कीमचे. ओके, ते निवडून आलेत. उदयनराजे पराभव झाला आणि श्रीनिवास पाटील निवडून आलेत. त्यावेळेस सर्वात अल्पवयीन मुख्यमंत्री कोण आहेत रे? अल्पवयीन, अल्पकालीन म्हणायचं, अल्पवयीन नाही. म्हणजे सर्वात कमी म्हणजे सगळ्यात यंगेस्ट म्हणतात, अल्पवयीन म्हणत नाहीत. सर्वात यंगेस्ट कोण आहेत? तर शरद पवार आहेत. त्यानंतर यांचं पण काय, देवेंद्र फडणवीस यांचं पण कमी कालावधीमध्ये काय मुख्यमंत्री म्हणून पद मिळालं होतं यांना पण. ओके, तर बघा आता सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री कोण ठरले? पहिले सावंत होते 9 दिवसाचे. आता यांचं मात्र त्यांच्यापेक्षा कालावधी 4च काय, यांचं 4 दिवसातच यांचं कार्यक्रम संपला. कुणाचा? देवेंद्र फडणवीस यांचा. 23 नोव्हेंबर 1919 रोजी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि 4 दिवसातच त्यांचं कार्यकाल संपला. आणि याच्या अगोदर इतिहासात कोण होतं? देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर PK सावंत होते. 9 दिवस होते, आता 4 दिवस, हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवाजी पार्क या ठिकाणी 29वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत ते. आणि व्यक्तिशः म्हणला तर 19वे मुख्यमंत्री ठरले आहेत. कुठले आहेत? महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत. महाविकास आघाडीमध्ये कोण कोण आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. सगळ्यांनाच माहीत आहे, ते काय जास्त सांगण्याची गरज नाही. आमदार नसताना मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे हे किती आहेत? 8वे मुख्यमंत्री ठरले आहेत. आता विधान परिषद ते म्हणजे झालेले आहेत ते. ओके, वडील आणि मुलगा मुख्यमंत्री होण्याची पहिलीच वेळ आहे. समजा विधानसभेत उद्धव ठाकरे यांचा विश्वास दर्शक ठरावाला किती? बघा, हे महत्त्वाचं आहे. किती? 169 मत आमदारांनी पाठिंबा दिला. हंगामी अध्यक्ष कोण होते? दिलीप वळसे पाटील. बघा आता आजवरचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पहिले आहेत. एक पहिले लक्षात ठेवा. दुसरं मारोतराव कन्नमवार. पहिले 2-3 लक्षात ठेवा. PK सावंत आणि वसंतराव नाईक पहिले 4. ओके, आत्ता कोण आहेत मग सध्या? उद्धव बाळासाहेब ठाकरे 2019 पासून. ओके, त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस होते. त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण. विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड, ते आता राजीनामा पण दिलेत. ओके, एवढं काही महत्त्वाचं नाही ते. ओके, पहिले कोण आहेत मग विधानसभा अध्यक्ष सभापती? पहिले सयाजी सीलम. पहिले उपमुख्यमंत्री कोण आहेत रे? कोणी सांगू शकतं का? मी तुम्हाला उद्याच लेक्चरमध्ये सांगतो. मला माहिती आहे 100%, पण ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करून सांगा मला की बाबा हे आहेत. नेटवर बघून सांगू नका रे, नेटवर बघून सांगसाल. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कधी झालेत? 1 डिसेंबर. एवढं काय महत्त्वाचं नाही, फक्त आता राष्ट्रपती राजवट महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट मी जिथं महत्त्वाचं तिथं थांबतोच 100%. बघा, 3री राष्ट्रपती राजवट आहे महाराष्ट्रामध्ये लागणार आहे. कितवी? 3री आहे. बघा, विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यातील कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळं 10 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली. राष्ट्रपती राजवटीची ही 3री वेळ आहे. 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2020 या कालावधीत लागली. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1980ला पुरोत गव्हर्नमेंटमध्ये आणि 2014ला लावण्यात आलेली आहे. आणि आता 2019 मध्ये बघा, 80, 14 आणि 2019 असं 3 वेळेस महाराष्ट्रामध्ये काय लावण्यात आली? आणीबाणी लावण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा का महाराष्ट्रामध्ये. आणि सर्वात जास्त कुठल्या राज्यात आणीबाणी लावण्यात आलेली आहे तेही माहिती पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि भारतामध्ये किती वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लावली? 3 वेळेस. महाराष्ट्रामध्ये किती आणीबाणी किती वेळेस? राष्ट्रपती राजवट 3च वेळेस. ओके, बघा, भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल. महाराष्ट्र राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री होते. कुठले? उत्तराखंडचे. महत्त्वाचं लक्षात ठेवा कुठले होते, कारण हे चर्चेत आहेत खूप. वादग्रस्त कालावधी अशा बऱ्याच जणांचं काय काय म्हणणं असते. बरं, म्हणजे काय घटनात्मक हे पद आहे, पण घटनात्मक पद असताना काय बऱ्याच याच्यामध्ये राज्यामध्ये लुडबुड करतात असं राज्यपाल पूर्वीपासूनच ही आहे, चर्चा आहे. म्हणजे यांच्याबाबत नाही तर राज्यपाल पदाबाबत म्हणतोय मी. ओके, तर बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ घेतलेली आहे. ते महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. यांच्या अगोदर कोणतं? C विद्यासागर यांनी होते आणि यांची जागा यांनी घेतली. 2001 ते 2002 या काळात ते उत्तराखंडचे 2रे मुख्यमंत्री होते. आणि 2002 ते 2007 ते काय होते? उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते होते.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, उत्तराखंडचे ते का विरोधी पक्षनेते होते आणि राज्यसभेचे सदस्य म्हणूनही राहिलेले आहेत ते. मुंबई उच्च ते न्यायालयाचे देत असतो. राज्यपालाचे आता राज्यपाल बघा पहिले कोण आहेत, श्रीप्रकाश. आता यांच्याबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा राज्यपालाच्या बाबतीत. त्यांना आत्ताच नुकतंच एक डिलीट पदवी देण्यात आलेली आहे राजस्थानच्या विद्यापीठानं. डिलीट ही पदवी दिली. कुठलं आहे माहिती आहे का कोणाला? जगदीश प्रसाद झाबरल केवडेवाडा विद्यापीठानं, राजस्थानचं आहे. जगदीश प्रसाद विद्यापीठ डिलीट पदवी दिली त्यांना. राजस्थानच्या जगदीश ओके. बघा आजवरचे राष्ट्रपती राज्यपाल श्रीप्रकाश हे काय पहिले राज्यपाल आहेत. श्रीप्रकाश विचारले यांच्यावर पण. ओके. आणि दुसरं DP सुब्बारायन 1962 ते 62 कालावधीत होते. आणि सध्याचे भगतसिंग कोश्यारी, त्यांच्या अगोदर विद्यासागर राव, त्यांच्या अगोदर शंकर नारायण. ओके. इथपर्यंत लक्षात ठेवा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा झाला आहे आता. ओके. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे आणि 5 दिवसाचा कालावधी, 5 दिवसाचा आठवडा म्हणजे काय रे? आता मग दररोज 45 मिनिटाचं वाढीव काम करायचं आणि 5 दिवस काम करायचं. तसं तर 7 दिवसाचा आठवडा असतो. शनिवारी सुट्टी याचा अर्थ. बघा पहिले वृक्ष संमेलन 2020 13 व 14 फेब्रुवारी 2020 रोजी पहिले वृक्ष संमेलन लागू करण्यात. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेमधून महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने दिल्लीत 200 हेक्टर क्षेत्रात गेल्या 3 वर्षात सह्याद्री देवराई वृक्ष लागवडीचा प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला गेलेला आहे. काही एवढं महत्त्वाचं नाही. फुलपाखराचं मराठी नामकरण करणारं महाराष्ट्र दुसरं आहे. पहिलं केरळ आहे. कोण आहे? पहिलं केरळ आहे. महाराष्ट्र दुसरं आहे. आणि राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. आणि काय ब्ल्यू मार्मॉन या फुलपाखराचा राज्य फुलपाखराचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणि एक फुलपाखरा बाबतीत अजून एक झालेलं आहे काय, गोल्डन बर्ड विंग देशातलं सर्वात मोठं फुलपाखरू आहे. गोल्डन बर्ड विंग हे देशातलं सर्वात मोठं फुलपाखरू आहे. राज्य पक्षी सप्ताह 5 ते 12 नोव्हेंबर 2019 दरम्यान 5 ते 12 नोव्हेंबर विचारला होता. एक सप्ताह विचारला होता बरोबर ना. हे विचारू शकतात. पक्षी सप्ताह कधी आहे? 5 ते 12 नोव्हेंबर हे लक्षात घ्या. आणि मग कोणाचं आहे हे बघा. मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनापासून पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत हा कालावधी 5 ते 12 नोव्हेंबर. ओके. पक्षी सप्ताहाची घोषणा करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं असं घोषित करणारं. तर कशात पहिलं आहे सर काय सांगू आपण. धामापूर तलाव. आता बघा धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटचा दर्जा नुकताच मिळाला आहे. आणि असं मिळणारं हे पहिलं तलाव आहे महाराष्ट्रातलं. काय रे? पहिलं तलाव आहे. मग विचारू शकतात महाराष्ट्रातलं कोणतं असं पहिलं तलाव आहे ज्याला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटचा दर्जा मिळालेला आहे? कोणता आहे मग? धामापूर धरण. असा दर्जा मिळणारा महाराष्ट्रातला हा पहिलाच तलाव ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन द्वारे जाहीर करण्यात आला धामापूर तलाव कुठं आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तालुका मालवण येथील तलावांना वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटचा काय भेटला? कुठला? सिंधुदुर्गमधला आहे. ओके. धामापूर. महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा मी म्हणलं तुम्हाला बघा. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पिंपरी संद्रेधीन नाशिकमध्ये आहे ते वाशाळा ठाणे दरम्यान 7.78 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात लांबीचा बोगदा तयार झाला आहे. महाराष्ट्रामधला सर्वात लांबीचा बोगदा कोणता आहे विचारतात. विचारले याच्या अगोदर बोगद्यांवर प्रश्न. ओके. बघा मग समृद्धी महामार्ग माहिती आहे 701 किलोमीटर. हा देशातील रस्त्यावरील 3ऱ्या क्रमांकाचा बोगदा आहे आणि महाराष्ट्रामधला 1ल्या क्रमांकाचा बोगदा आहे. बोगद्यामुळं कसाटा घाट जो आहे बघा. उंची काय आहे या बोगद्याची? काय रुंदी 9.12 मीटर उंची आहे आणि रुंदी 17.61 मीटर आहे. तिलारी परिसर संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्र कृषी पर्यटन धोरणाला मंजुरी दिली 6 सप्टेंबर 2020ला. ओके. कृषी पर्यटनासाठी काय या आहे रे? किमान तुमचं काय 2 ते 5 एकर शेती असावी, निवासाची व्यवस्था असावी त्या ठिकाणी आणि प्रथम नोंदणी शुल्क 2500 रुपये असून दर 5 वर्षांनी 1000 रुपये नूतनीकरण शुल्क भरता येईल. ओके. दॅट्स इट. कृषी पर्यटनासाठी शासनाकडून मिळणारा लाभ वगैरे काही नाही तेवढं. सौर ऊर्जेवर चालणारी सूतगिरणी परभणी जिल्ह्यात नाशिक आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जा सक्षम वस्त्रगिरणी स्थापन करण्यात आली. कुठं? परभणी या ठिकाणी. परभणी मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यामध्ये आशिया खंडातली पहिली सूतगिरणी सौर ऊर्जेवर चालणारी निर्माण करण्यात आली. ओके. आता
अजून काही राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत ते मी सांगतो बघा. लोणार सरोवर याच्या अगोदर मी सांगितलं आहे कृषी पर्यावरणमध्ये लोणार सरोवर रामसर दर्जा मिळणारं महाराष्ट्रातलं दुसरं आहे. याच्या अगोदर पहिलं काय होतं, नांदूर मधमेश्वर होतं. ओके, नाशिक जिल्ह्यातलं. त्यानंतर बघा केरळ सार्वजनिक शिक्षणातील पहिलं डिजिटल राज्य आहे सार्वजनिक शिक्षणातलं. असो, शेषनाग भारतातील सर्वात लांब ट्रेन 208 किलोमीटर जे आहे, 251 डबे आहेत, 2.8 किलोमीटर. नागपूर विभाग ते कोरबा या ठिकाणापर्यंत ती जाणारी धावणारी आहे मालवाहू. वाघाबाबत म्हणजे वाघांचं सर्वेक्षण जे आहे 312 वाघ वगैरे जे किती आहेत काय नाही कुठं कुठं कसे वाढले ते सगळं सांगितले. ओके, राज्यातलं पहिलं आदिवासी कृषी प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद डोणगावात आहे, हे पण तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे. देशातील सायबर गुन्ह्यात महाराष्ट्र कितवा आहे, दुसरा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बघा काय तुमचं महाराष्ट्र घडामोडीवरला कुठलाही पॉईंट राहिलेला नाही. आणि 2019चं जे बी तुमची इन्फॉर्मेशन आहे, तुमची निवडणूक मी घेतलेली आहे. आणि CA विरोधात ठराव मंजूर करणारं केरळ राज्य ठरलं आहे, याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगितलं आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, हे पण सांगितले. न्यायदानात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल आहे, याच्या अगोदर हे पण सांगितलेलं आहे. तारापूर देशातलं सर्वाधिक प्रदूषणकारी औद्योगिक वसाहत आहे, हे तुम्हाला मी कृषी आणि पर्यावरणमध्ये सांगितलेलं आहे. मुंबई आणि पुणे हायपरलूप प्रकल्प हे पण सांगितले. नवीन कर्जमाफी सांगितले आता तुम्हाला. आर्थिक गुन्ह्यामध्ये आता सांगितले महाराष्ट्र तिसरा आहे. महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला विविध समित्या आयोग हे सगळं घेतलेलं आहे. ओके, महाराष्ट्राच्या काय अवॉर्ड या सगळ्या झाल्यात, फक्त आता महाराष्ट्राच्या योजना या राहिल्या आहेत आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे कंबाईनला. ओके, आणि हा पार्ट तुम्हाला महाराष्ट्राचा सगळा झालेला आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.